कोंबडे, हे कोंबडे, तू हायस तर ह्या जगाचं पोट भरायलंय. तुझा एकटा जीव काय काय बनवितोय मला कमाल वाटायली तुझी. मित्रांनो, एकमेव असा दैवी प्राणी आहे, ह्याच्यापासून कित्येक ॲटम तयार होते. मला ती लय आवडते, पण काय करू आता, हिला मारावं तर लागेल की जिवंत कोंबडीचे कसे ॲटम काढावे. बिचारी कोंबडी अंडा देती, त्याचा आमलेट खातोय, अंडे उकडून खातोय, अंड्याची पोळी करून खातोय, हाफ फ्राय, डबल फ्राय, बुर्जी. ही एवढी दैवी शक्ती आहे हिच्या अंगामध्ये. हिला कापल्याच्या नंतर कुणी 65 करतय, कुणी बिर्याणी करतय, कुणी चिकन फ्राय करतय, कुणी चिकन बटर मसाला करतय. मित्रांनो, ही जर नसती, बकरे तर दिसलेच नसते, पण माणसं सुद्धा लोकांना कापून खाल्ले असते. तर आज मला भूक तर लागलेली आहे, पण असं झालं की हिचं जरा सत्कार करावा. ही भरपूर लोकांचं पोट भरती, त्याच्यासाठी ह्या कोंबडीसाठी मी कृतज्ञ आहे. त्याच्यासाठी आज मी हिचा सत्कार करणार आहे. काय सांगू मित्रांनो, आज ह्या कोंबडीने जे आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे किंवा देणार आहे, तर या कोंबडीला मी सुरुवातीला नमन करतो. काय सांगू आता, छोटासा हार, पुष्पहार सुद्धा मी आणलेला आहे हिच्यासाठी. हिच्या चरणी गुलाल वाहून हिला लालबुंद करणार आहे मिरचीमध्ये. काय सांगू तुम्हाला, माझं वजन वाढण्यामागे हीच कारणीभूत आहे. तर माझ्या मते की कोंबडीला जाऊ नको का तू. मित्रांनो, हिनं आपल्या जीवाची पर्वा न करता कित्येक लोकांच्या तोंडचा घास आहे ही कोंबडी. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय, अरे आदर करा त्या कोंबडीचा, जी आपल्या अंड्याचा सुद्धा विचार करीत नाही, तुमच्यासाठी देते. आणि तिला तुम्ही कापून खाता, लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. अजिबात कोंबडीला तुम्ही कापायचं नाही. हिला जीव नाही का? अहो, तुम्ही एखाद्या प्राण्याला कापून खाता, लाज वाटत नाही तुम्हाला? हिला जीव नाही का? हिचा बॉयफ्रेंड नसतील का? हिला नवरा नसेल का? अरे कसं वाटत असन तिथं पिंजऱ्यातून दुसऱ्या कोंबड्या कापताना बघताना. एवढे कसे निर्दय झाला तुम्ही नॉनव्हेज खाणाऱ्यांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे तुम्हाला, नॉनव्हेज खायचंय तर स्वतःचा हात कापून खा. कोंबड्याला का मारता? बिचारी कोंबडी आहे, काहीतरी म्हणाली का? अहो, हिनं आपल्या स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन कित्येक जणांच्या भगुन्यामध्ये बिर्याणी म्हणून गेली, कित्येक जणांच्या कढईमध्ये 65 म्हणून गेली, कित्येक जणांच्या ताटामध्ये चकना म्हणून गेली, कित्येक जणांच्या लेकराच्या वाटीमध्ये सूप म्हणून गेली. एवढी बहुगुणी कोंबडी आहे आणि तिला तुम्ही मारून खाता, लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. हे गोष्ट मला मान्य नाही मित्रांनो. तुम्ही कोंबडीचा आदर करणं काम आहे तुमचं. खबरदार, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो. जर तुम्ही या कोंबडीला जर कापून खाल्ला तर माझ्या इतकं बरे वाईट नाही. पुढल्या वेळेस देव तुम्हाला सुद्धा कोंबडी करणार आहे. हे लक्षात ठेवा. अरे जरा तर लाजा वाटू द्या. मुक्या प्राण्याला तुम्ही कापून खाता, लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. असं बिलकुल करू नका मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं, या बी प्राण्याला जीव आहे. एखाद्याचा जीव मारून तुम्ही पोट भरू नका आणि तुमच्या जिभीचे चोचले पूर्ण करू नका. समजलं? एवढंच माझं म्हणणं आहे. ईश्वर, बघ, हिला घे आणि हिचा योग्य सत्कार कर. लेकिन एक सेकंड, काय करावं मित्रांनो, दुःख तर भरपूर होतंय पण सहन होत नाही. भूक बी लय लागली. काय करावं मित्रांनो. तुमची कोंबडी रेडी आहे.
ईश्वर काळजी घे कोंबड्याची, मुक्या प्राण्याचा जीव फिव घेऊ नको हा. हा जातो. मित्रांनो, आता कोंबडीनं जर जीव दिला तर तिला बिर्याणी मध्ये तर टाकावं लागेल का नाही? माझ्या मनात बिलकुल पाप नाही, पण ह्या बिचारीनं जी प्राणाची आहुती दिलेली आहे त्याचा मला नितांत आदर आहे. हा धन्यवाद मित्रांनो. कोंबडीनं माझ्यासाठी जीव दिला, मला तिचं खरंच नवल वाटतंय. बिर्याणी खाताना तुझी आठवण येईल का?